गोकुळ सोबत गोकुल। मी अजित जाधवांच्या बद्दल एवढं बोलेन, त्यांनी ज्यावेळी पोलीस खात्यातली नोकरी सोडली त्यावेळी मला थोडंसं वाटायचं काय या माणसाला दुर्बुद्धी सुचले। आणि सोन्यासारखी लागलेली नोकरी, त्या काळात पोलिसांची नोकरी म्हणजे 10 वर्षापूर्वी पोलीस खात्यात मिळालेली आणि मुंबई सारख्या ठिकाणी त्याने नोकरी सोडून या ठिकाणी पूर्ण वेळ या अकॅडमीमध्ये लक्ष घातलं। खरोखर अजित जाधवांचा आणि माझा संबंध, मी नेहमी प्रत्येक भाषणात सांगतोय की आंबेडकर सर बिदरी कारखान्याला राजकीय संघर्ष असल्यामुळे माझा ऊस कोण नेत नव्हतं। आणि त्यावेळेला अजित ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणजे त्यांचा स्वतःचा ट्रॅक्टर, त्या ट्रॅक्टरवरती मला म्हणायचं मी तुमचा ऊस नेणार। मला ते पटायचं नाही, कारण गंगापुरात ऊस सुद्धा आमचा न्यायचं म्हणजे फार मोठं काहीतरी विघातक काम होतंय अशा तऱ्हेची भावना असताना सुद्धा त्या वर्षी बिदरी साखर कारखान्याला अजित जाधवांच्या मुळे माझा ऊस गेला, अशी बंडखोरी त्याच्यात पहिल्यापासून होती। आणि त्या तडफेतनं अजितनं ही अकॅडमी उभा केल्यानंतर मी बघतोय विकास 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 म्हणजे तर काय, आपण 4-2 माणसं कुठेतरी नोकरीला लावू शकतोय, आमची आता पतसंस्था असेल, दूध संस्था असेल, पण अजित जाधवानं पोलीस खात्यात म्हणा इतर खात्यात नाही आला, आता तरी SP DSP सारख्या परीक्षा देणार म्हणतो। तर अशा तऱ्हेचा हा विकास खरोखर आपण अजित गंगापूरसाठी काम करायचं आता सोडून द्या। तुमच्या डोक्यात एक छोटीशी लाईन गंगापूर अशी नको, तर आपण आता या तालुक्याला तर मार्गदर्शन देत आहे, पण प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्राला काहीतरी वेगळी कलाटणी द्या, अशा तऱ्हेची मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो। आणि आता विजय आंबेडकर अर्जुन आंबेडकर सरांना मी एवढी विनंती करतो की अजितसाठी आज तुम्ही एक मोठा हाल आम्हाला या ठिकाणी दिला। अजितनं मला सांगितलं की या ठिकाणी इंटरनॅशनल म्हणजे असे छोटे इनडोअर गेम घेतील अशा तऱ्हेचा हा तुम्ही हाल दिलेला आहे। पण आता तुमची गंगापूरकडनं अपेक्षा वाढलेली आहे, तुम्ही आता जिथं हात लावाल तिथं सोनं होणार आहे सर। तर मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की या ठिकाणी एक गाव जे गंगापूर आहे ते सर्व अकॅडमीचं गाव म्हणून आता याचं नाव वाढलंय। तर आणि सर्व अकॅडमी तुम्हाला बोलवतात, म्हणजे संजू मास्तरची असेल आणि पाटलांच्या इथं असेल, दयानंदची असेल, तर मी तुम्हाला विनंती करतो की यांना सुद्धा तुम्ही यांच्याकडे पण लक्ष द्या, अजितकडे द्या। तुमचा आवडता माणूस आहे, मी त्याबद्दल काय बोलणार नाही, नाहीतर अजित मला मिळेल की माझ्या कार्यक्रमात दुसऱ्यांची वाटणी लावतोय। पण आता तुम्ही या संपूर्ण गंगापूरसाठी योगदान द्यावं। पांडुरंगाचं मंदिर तुम्ही मडीलग्यात जसं मंदिर दिलं जेंगे साहेबांनी, तसंच पांडुरंगाच्या मंदिरसाठी आता पावसाळ्यात सुद्धा अजित ते घडतंय। तर मला माझे सहकारी काम परवा म्हणजे अजितच्या कार्यक्रमात जाताय तर अर्जुन सरांना विनंती करा की पांडुरंगाचं मंदिर सुद्धा मडीलग्याच्या तोडीचं आपण द्यावं अशा तऱ्हेची। आणि बाकीचे सर्व रस्ते असतील, आमच्या पाणी अजून झालं नाही, तर या संदर्भात सुद्धा आपण थोडंसं लक्ष देऊ। गंगापूरसाठी, गंगापूरची परंपरा आहे, बजरंग देसाई आमदार होते, KP पाटील आमदार होते, आम्ही गंगापूरसाठी मागत राहिलो, पण त्यावेळेला सर कसं होतं लिमिटेड निधी असायचा। आता तर नामदार झाले आंबेडकर साहेब, तुम्ही थोडंसं लक्ष दिलं तर गंगापूरचा विकास होईल।